नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 20 वरणगाव. तर ज्या विद्यार्थ्यांचे 10 एप्रिल 2026 रोजी मैदानी चाचणी होती, तर त्यांचे गुण एकत्रित जाहीर झालेले आहेत. तर पाहून घेऊत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सूचना पाहून घेऊत. 10 एप्रिल 2026 सदरचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आलेले आहे. सदर मैदानी चाचणीचे दर्शनात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी. आणि जर काही गुणामध्ये बदल असेल तर त्यांनी 24 तासाच्या आत या फोन नंबर आहे किंवा या ईमेल आय डीवर आहे, इथे अपील किंवा हरकत तुम्ही नोंदवू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ग्रुप नंबर 7 दौंड, फिजिकल टेस्ट मार्क लिस्ट डेट 10 एप्रिल 2026. तर विद्यार्थ्यांचे आपल्याला ॲप्लिकेशन आय डी पाहायला मिळेल, चेस्ट नंबर, बॅच नंबर अँड गोळाफेकमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले तर ते पाहायला मिळतील. नंतर 5 किलोमीटरमध्ये अँड 100 मीटरमध्ये. तर या तिन्ही इव्हेंटचे आपल्याला एकंदरीत एकूण मार्क या शेवटच्या कॉलममध्ये पाहायला मिळतील. अँड पाहू शकता विद्यार्थ्यांना मार्क किती मिळालेले आहेत ते. 95 पाहायला मिळतील. 95 आउट ऑफ विद्यार्थी पाहत मिळेल का आपल्याला या लिस्टमध्ये. बघा 91, 95 असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. अँड कालच विद्यार्थी मित्रांनो, कुसडगावचा आपण काल का परवा दिवशी समथिंग कुसडगावचा रिझल्ट लागलेला, म्हणजे असं लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवाराची यादी जाहीर झालेली आहे आणि कट ऑफ पण खूपच लागलेला आहे. 95 पूर्ण कॅटेगरी अँड फक्त EWS थोडंसं कमी लागला होता आणि ओपनचा तर 97 कट ऑफ लागला होता जनरल. अँड हे आपलं कायकडे रिझर्वेशन असो, पोलीस चाइल्ड असोत किंवा पुन्हा अर्थक्वेक अफेक्टेड, तर अशांचा थोडं कमी लागला होता. पाहूत वरणगावचे पण अजून किती दिवस चालेल. जर कोणाचं राहिलं असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट म्हणजे असं सांगा, जेणेकरून तुमचे हॉल तिकीट किती दिवसाची, किती तारखेचं ग्राउंड आहे किंवा हॉल तिकीट जनरेट झालं आहे किंवा नाही, की आपण अंदाज घेता येईल की अजून ग्राउंड किती दिवस चालेल. तर नक्कीच. आणि दौंड 5चे पण 13 एप्रिल शेवट तारीख आहे. नंतर दौंड 7 13 एप्रिलच आहे लास्ट तारीख. तर असे ग्राउंड होत आलेले आहेत. अँड नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण अपडेट्स आपण विद्यार्थ्यांना देत आहोत आणि पूर्ण ऑथेंटिक अपडेट आहेत, जे की विद्यार्थ्यांना समजेल आणि त्यांना पाहता पण येतील. नक्कीच. आणि PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला SRPFची पाहायला मिळेल, तिथून पण तुम्ही क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता. आणि टेलिग्राम बटनवर जर क्लिक करून जर बरोबर असं चॅनल जॉईन म्हणून येत असेल तर ते कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला दुसरी लिंक वगैरे टाकता येतील. कारण खूप विद्यार्थी असं म्हणतात की एकच लिंकला क्लिक केल्यानंतर PDF दुसरी उघडते असे म्हणत आहेत, परंतु मी चेक केलं पण तसं काय होत नाही आहे. तर नक्कीच बरोबर PDF वगैरे मिळत असेल तर नक्कीच कमेंट करा, जेणेकरून मला पण अपडेट पाहता येईल काय आहे, काय चालू आहे, काय नाही. बघा आपल्याला पाहायला मिळतील विद्यार्थ्यांना 95, 91 अशी गुण पाहायला मिळतील आपल्याला. तर अजून 97चा मिळाला बघा विद्यार्थी. 15321 चेस्ट नंबर, जे की 25 आहेत शॉर्टपुटमध्ये. नंतर 5 किलोमीटरमध्ये 50 आउट ऑफ मार्क्स आणि फक्त 3 मार्क यांचे 100 मीटरमध्ये कटलेले आहेत. नंतर खूप विद्यार्थ्यांचे बघा 97 पाहायला मिळतील. देन 95, 97 असे आपल्याला मार्क पाहायला मिळतील. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. अजून
ग्राउंड चालूच आहेत. पाहूत अजून किती दिवस चालेल. तर विद्यार्थी आपण पाहून घेऊत किती बोलवले होते 10 एप्रिलला. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, 920 विद्यार्थी 10 एप्रिलला बोलवले होते. आणि मी समथिंग कुठले तर कोणत्याकडे SRPF गट क्रमांक 1 किंवा 2चे मी पाहिलं होतं काय, तर 9015 विद्यार्थी म्हणजे असं उपस्थित नव्हते ग्राउंडला, मैदानी चाचणीला पाहू शकता. आणि विद्यार्थी 8000 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेले होते. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे कमी जास्त झाले असतील गुण, परंतु 9015 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिले नव्हते. विचार करू शकता तुम्ही. सो विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण मोटिवेशनसारखे आपल्याला हे काम करतं की नवीन अपडेट जशी आले तशी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रोव्हाइड करण्याचं. म्हणजे एकदमच तुम्हाला तर माहितीच असेल की लिंक चेक करत राहणं, नंतर टेलिग्रामला टाकण्यानंतर इकडं तिकडं अपडेटमध्ये देणं राहणं, म्हणजे तर खूप लागू शकतो काम वगैरे. त्यामुळे नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पॉसिबल असेल तर टेलिग्रामला पण जॉईन करा, कारण तिथं लवकरात लवकर अपडेट्स तिथं मिळत राहते पहिल्यांदा, देन यूट्यूबला प्रोव्हाइड होत असते. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अँड थँक्यू सो मच.